ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल? तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल? एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल? किती सेकंदात कापेल म्हणजेच काय विचारलंय? वेळ विचारलाय. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518. काढा. झालं का? चाळीस किलोमीटर प्रति तास वेग आहे आणि 1560 मीटर अंतर कापायचंय. तर किती वेळात कापेल? वेळ बरोबर अंतर भागेला वेग. वेगाला तिथे काय येतो? 518. अंतर किती रे? 1560. वेग किती रे? गुणिले. सुटलं का? सुटलं का? कोणाकोणात झालं? बस दोनच जणांचं. एवढं सुटलं नाही. जेव्हा दोन भागाकार असतील तेव्हा खालचा 2 नंबरचा भागाकार हा वरती गुणाकारात जातो. लिहिलं तर आहे. पॉइंट मध्ये जाईल ना. जाऊ द्या ना मग. पहा. बेनम 18 बेदुनी 4 0. आता काही जात नाही. मग हा 9 कुठे फेकू आपण? आता वरती फेकू. झालं. आता काय राहिलं? 1560 गुणिले 9 20 गुणिले 5. 0 गेला 0 गेला. बे 1 बे 7 1 बे 8 78 गुणिले 9 भागिले 5. 9 8 7 9 7 63 7 7चे 2 भागिले 5 1 2 उरले. 5 चोक. हा. आता हा पुढचा संख्या 2 आहे म्हणून 0.5 चोक 140.4 उत्तर आलं पाहिजे. 140.4 सेकंद. सेकंद 140.4 सेकंद वेळ आहे ना. 140.4 सेकंद. आता ह्या 2 मुळे तुम्ही कन्फ्युज झाले असतील पण ते नाही पाहायचं. काय होतं? 702 भागिले 5 होतं. म्हणजे उत्तर 14 नाही येणार. 14 काय आहे बाय? 5 1 2 उरले. 5 चोक. मग आता पुढची संख्या काय रे? 2. आपण भागाकार करताना काय शिकले होते? एक एक संख्येला भाग दे. मग पुढची संख्या ही 5 पेक्षा लहान आहे. मग जर ती संख्या त्या पाड्यात येत नसेल तर 0. मग आता पुढे तर संख्याच नाही आहे. मग संख्या संपली तेव्हा पॉइंट हा 0. 5 चोक 20. 140.4
4 सेकंद हे या गणिताचं उत्तर असेल. जमीन घ्या पुढचं गणित. 180 मीटर लांबीची एक आगगाडी. 180 मीटर लांबीची एक आगगाडी. 180 मीटर लांबीची एक आगगाडी. तिच्या मार्गातील एक सिग्नल. 180 मीटर लांबीची एक आगगाडी. तिच्या मार्गातील एक सिग्नल 18 सेकंदात ओलांडते. 18 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल? तर आगगाडीचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल? एकशे 180 मीटर लांबीची एक गाडी. तिच्या मार्गातील एक सिग्नल 18 सेकंदात ओलांडते. तर तिचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल? कोणाकोणात झालं? 900 किलोमीटर. स्पीड एवढा राहील का? 36 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासात ती 36 किलोमीटर जात असेल. काहीच करायचं नाहीये, फक्त गणित व्यवस्थित वाचा आणि सोडवा. पहा, गाडीची लांबी 180 मीटर आणि ती 180 मीटर लांबीची गाडी 18 सेकंदात ती एक सिग्नल ओलांडते आहे. तर त्या गाडीचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग काढा. 1 नंबरचा नियम सगळ्यांनी वाचला असेल. काय होता 1 नंबरचा नियम? जर किलोमीटर प्रति सेकंद करायचं असेल तर 5/18 ने गुणावे. किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 वापरा. हा आपला पहिला नियम होता, बरोबर का? आणि दुसरा नियम होता याच्याच उलटा, मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर 18/5 ने गुणावे. बरोबर का? बरोबर का? झालं होतं आपलं. आणि हे बी नाही समजलं तर एकदम सोपं आहे. 180 मीटर 18 सेकंदात 180 मीटर 18 सेकंदात पार करते. तर तिला किलोमीटर प्रति तास पाहिजे ना. मग तास म्हणजे किती? तर 3600 सेकंदात किती क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 3600 गुणिले 180 भागिले 18. 18 एक 0. 3600 गुणिले 10. हा एक 0 इथं, म्हणजे किती झाले रे? 36,000 मीटर. आता मीटरचं किलोमीटर मध्ये जायचंय तर काय करणं पडेल? 1 2 3 1 2 3 36 किलोमीटर प्रति तास. त्या रेल्वेचा स्पीड असेल 36 किलोमीटर प्रति तास. लिहा. सुरुवातीला होतं तसं, पण मी सांगितलेलं समजत असेल तर चांगलं आहे.
समजलं? गणित वाचल्यावर समजतं की काय करायचंय. आता मी ना असं लिहिलं, तुम्ही रोज सकाळी 5 वाजता 2 बदाम खा, असं लिहिलं. मग तुम्हाला वाचल्यावर समजलं पाहिजे काय स्टेप करायची. गणित वाचल्यावर आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की काय स्टेप घ्यायची आता. बरोबर आहे की नाही? आता हे तुम्ही वाचलं, सर तुम्ही रोज सकाळी, लगेच आठवलं, हा सकाळी किती वाजता? 5 वाजता. हा 5 वाजता काय करायचंय? 2 बदाम खायचे. हा बदाम, ओके 2. समजतंय का? स्टेप घेणे ना. मग गणित बी तेच आहे. 180 मीटर लांबीची गाडी, हा 180 मीटरची 18 सेकंदात एक सिग्नल पार करते. 18 सेकंदात पार करते. मग अर्धा सिग्नल किती सेकंदात? अर्धा सिग्नल 9 सेकंदात. समजतंय ना? हा मग असं आहे. समजतंय का? आता मी जर बोलला की कुसुंबा ते जळगाव अंतर 10 मिनिटात पार होतं, कुसुंबा ते जळगाव अंतर तर अर्ध अंतर किती मिनिटात पार होईल? बस असंच येते गणित. काय बोलला तो की सर 180 मीटरची गाडी आहे आणि ही गाडी एक सिग्नल 18 सेकंदात पार करते, तर त्या गाडीचा स्पीड काढा. मग कसं काढलं आपण? मग स्टेप आले डोक्यात. 180 मीटर 18 सेकंदात. मग स्पीड कसा निघतो? 1 तासाचा. स्पीड कसा निघतो? माणूस स्पीड सांगताना कसं सांगतो? भाऊ मी 50च्या स्पीडनं चालत होता, मी 40च्या स्पीडनं चालत होता, मी 60च्या स्पीडनं चालत होता, मी 80च्या स्पीडनं चालत होता, मी 110च्या स्पीडनं चालत होता, मी 150च्या स्पीडनं चालत होता, असं सांगतो. असं सांगतो का माणूस? मी 5 तासात 200 चालला, असं सांगतो का? तो सांगताना काय सांगतो? मी 40च्या स्पीडनं चालत होता, मी 10च्या स्पीडनं चालत होता, मी 20च्या स्पीडनं चालत होता, असं सांगतो ना. कधी कधी ऍक्सिडेंट होतो, मग आपण त्याला विचारतो का रे एवढ्या जोरात गाडी चालवतो का? नाही भाऊ 30च्या स्पीडनं होता, मी फक्त जरा स्लो होता. तो असं का बरं सांगतो 30च्या स्पीडनं? म्हणजे त्याचा अर्थ काय राहतो की 1 तासात मी 30 चालेन, 1 तासात मी 30 किलोमीटर जाईन, एवढ्या धीरे स्पीडनं होता मी. नॉर्मली जर आपण गाडी चालवतो तर कितीच्या स्पीडनं चालते गाडी? 40. नॉर्मल गाडी म्हणजेच काय 1 तासात 40 किलोमीटर. लवकर पोहोचणार असेल तर मग आपण 50, 60, 70 असं वाढवतो. मग ते विषय नाही. 180 मीटर अंतर 18 सेकंदात पार करते. मग आता इथे आपल्याला स्पीड समजतोय का त्या गाडीचा? मग तो काढायचा आपल्याला. मग 1 तासाचा स्पीड काढायचा आपल्याला. मग 1 तासाचे सेकंद 3600 सेकंदात किती? उत्तर कशात येईल? मीटर मध्ये. उत्तर कशात येईल? हे सेकंद आहे तर हे बी सेकंद आणि हे मीटर येतं. जर मी ते 18 किलोमीटर 180 किलोमीटर लिहिलं तर उत्तर बी किलोमीटर मध्ये येईल. समजलं? सेम असाच प्रश्न देतो एक. तुम्हाला जमतं का पहा. कोण चुकलं होतं आता प्रश्न? हा तू उत्तर देशील आता या प्रश्नाचं. 240 मीटर लांबीची गाडी सहा सेकंदात एक पूल पार करते. 240 मीटरची एक गाडी 6 सेकंदात एक पूल पार करते. तर त्या गाडीचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग काढा. तर त्या गाडीचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग काढा. आता मी असं बी नाही म्हणता की किलोमीटर प्रति तास, डायरेक्ट बोलता वेग काढा, तरी बी आपल्याला काय समजून घ्यायचं होतं? किलोमीटर प्रति तास मध्ये विचारले. एकशे 144 किलोमीटर प्रति तास म्हणजे ती गाडी 1 तासात 144 किलोमीटर चालते. जमलं आता? आता हे काय पाटणी केलं ना, असं पाटणी केलं ना. 180 मीटर 18 सेकंद तर 3600 सेकंदात किती? तसं पाटणी करायचं. बरं ते पाठ केलेलं विसरतो. गणित समजतंय का ते पाहायचं. पहा पुढचं गणित घ्या. सेम एक व्यक्ती सायकलने 144 चालतं ना भाऊ. हा एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर, एक व्यक्ती सायकलने
150 मीटर अंतर 25 सेकंदात कापतो. 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापतो. तर वेग प्रति ताशी किलोमीटर मध्ये काढा. तर वेग प्रति ताशी किलोमीटर मध्ये काढा. तर वेग प्रति ताशी किलोमीटर मध्ये काढा. चला का रे, तिकडे मागे सांग भाऊ रे, तू मान खाली घालतो यार, तुला येत नाही. कोणाकोणाचं उत्तर झालंय? हा तू सांगते तर. 21.6 किलोमीटर प्रति तास. समजलं? 21.6 किलोमीटर प्रति तास. चलो, आता प्रत्येकच प्रश्न असा येईन का? प्रत्येक प्रश्न असा येईन का? हा, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी आपण तयार राहायचं. नेक्स्ट, एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते. एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते. तर 7 तासात किती किलोमीटर जाईल? 7 एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते. तर 7 तासात 7 hours किती किलोमीटर जाईल? एकशे. शाबास, व्हेरी गुड. याच्या पहिल्या प्रश्नाचं बी आलं होतं का बोलूया? याच्या पहिल्या प्रश्नाचं 21.6 का बरं? नाही आलं नाही उत्तर. हे सेमच होतं ना मग. याच्या पहिल्या प्रश्नात काय होतं मग? काय होता प्रश्न? हा, 150 मीटर 25 सेकंदात तर 3600 सेकंदात किती, असं होतं ना. हे आला नाही का तुझ्या? आलत ना, फक्त पॉइंट मध्ये गेला म्हणून बी तरला तू. 3600 गुणिले 150 भागिले 25 एक 25 हा, काय होतं त्याच्यात? काहीच तर नाही होतं. तुमचं कसं काय पॉइंट मध्ये गेलं? अच्छा, पुढे 6 0 6 0 6 6 3 33 18 3 भागिले 1000 1 2 3 1 2 3 21 पॉइंट. हे 2 तर गेले समज, है ना. मग 0 गेला पॉइंट नंतर 21.6 किलोमीटर असं पाहिजे होतं. हे 10 वाला आपलं झालंय ना. 10 असला तर 1 0 कमी आलं. 2 तासात 50 तर 7 तासात किती? सेम. 2 तास 50 किलोमीटर तर 7 तास बरोबर किती किलोमीटर? क्रॉस करीत उत्तर काढायचं. 100. पुढे 160 मीटर लांबीचा पूल. 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 72 किलोमीटर 72 किलोमीटर प्रति तास वेगाने
जाणारी, वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे, 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल? किती सेकंदात पार करेल? 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल? हम्म 13 हा 13 सेकंद करेक्ट. 13 सेकंदात पार करेल. नाही काय विचारलं होतं? किती सेकंदात पार करेल. मग काय विचारलंय? वेळ. पुढे रे पुढे वेळ. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले, बस सोपं होतं एकदम. लिहिलं का? काय म्हणजे गणित लिहायची गोष्ट चालू आहे. 13 सेकंद आलं का? सूत्र पाठ पाहिजे भाऊ. आता 3 असतं सूत्र आहे. मी तुम्हाला 3 सूत्र दाखवतो परत एकदा. जर तुमचे पाठ नसतील तर गणित भुली जायचं आहे. रेल्वे 3 महत्वाचे आहे ते. पहिले अंतर बरोबर, अंतर म्हणजेच काय रे? लांबी. वेग गुणिला वेळ बरोबर का? दुसरं आहे वेग. वेग बरोबर अंतर भागीला वेळ. 1 नंबर, हे 2 नंबर. 3 नंबर आहे वेळ अंतर भागेला वेग. बस एवढं सोपं सिंपल सूत्र आहे. हे विचारतो, हे विचारतो, हे विचारतो. 3 सूत्र पाठ पाहिजे आपली. आणि फक्त काय वापरायचं याच्यात? 5/18. बस या 3 सूत्रांवर तर सगळे पोरं सोडवताय गणित. बाकी काही नाही याच्यात. बाकी याच्यात काहीच नाही. हे 3 व्यतिरिक्त जर आला तर काय? मग जर 2 गाड्या एकाच दिशेने जात असतील तर त्यांच्या वेगांची वजाबाकी होईल. आणि जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर बेरीज होईल. हे संपलं की गणितात 2 लांब्या दिलेल्या असतील तर दोन्ही लांब्यांची बेरीज होईल आणि त्यांना अंतर समजलं जाईल. बस बाकी काही नाही. मग अजून एक्स्ट्रा काय केलं त्याने? सरासरी वेग विचारला. 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग. बस एवढंच आहे. म्हणजे एका मिनिटात ते 7 ते 7 प्रकार एक्सप्लेन होतील जर तुम्हाला समजले तर. एवढं समजायला आपल्याला किती लेक्चर लागले? 8 लेक्चर लाग गेले. 1.5 तासाचं लेक्चर. समजतंय का? 15 × 8 = 120. 12 तास गेले आपले एवढं समजण्यामध्ये. फक्त काय पाठ करायचे होते? सूत्र. हे 3 प्रश्न येतात. अंतर काढा, वेग काढा, वेळ काढा. वेग हा किलोमीटर प्रति तासामध्ये विचारेन किंवा मीटर पर सेकंद मध्ये विचारेन. वेळ सेकंदात विचारेन, मिनिटात विचारेन किंवा तासात विचारेन. इकडे अंतर कशात विचारेन रे? किलोमीटर मध्ये विचारेन किंवा मीटर मध्ये विचारेन किंवा जास्तच गेला डीप मध्ये तर सेंटीमीटर मध्ये विचारेन. मग एक प्रकार त्याच्यात काय येतो? सरासरी वेगाचा आहे. सरासरी वेग काढा. रेल्वेचा सरासरी वेग काढा. 5वं काय आहे? दोन्ही रेल्वे एकाच दिशेने. हा 5वा. दोन्ही रेल्वे विरुद्ध दिशेने. हा 6वा. बरोबर. आणि एक प्रकार आपण याच्यात हा पाहिला होता की 2 रेल्वे निघता पण त्यांच्या वेळेमध्ये फरक येतो. वेळेमधला फरक काल पाहिलं ते गणित. वेळेतील फरक गुणिले पहिला वेग भागिले दोन्ही वेगांचा फरक किंवा वजाबाकी. म्हणजे 7-8 गोष्टी जर आपल्या लक्षात राहिल्या तर रेल्वे प्रश्न जात नाही. जाणारच नाही ना. आता
आता हे समजलं पाहिजे फक्त. मग आता ह्या 8 गोष्टींकडे आपलं रोज लक्ष केलं पाहिजे. हे एकदम सोपं आहे, हे एकदम सोपं आहे, हे एकदम सोपं आहे. याच्याकडे थोडं बघावं लागेल. जोपर्यंत आपल्या पाठ होत की दोन्ही विरुद्ध असले तर बेरीज होईल, दोन्ही विरुद्ध असले तर बेरीज होईल, तोपर्यंत घोकमपट्टी करणी पडते. आता मागच्या वेळेस जेव्हा आपण हा टॉपिक पाहिला होता तेव्हा कन्फ्युजन होत होतं आपलं विरुद्ध आणि सारख्यामध्ये. मग आपण लक्षात कसं ठेवलं, जर ऍक्सिडेंट झाला समोरासमोर तर दोन्ही वेगांची काय होते रे, बेरीज होते. आणि एकाच दिशेने जात असेल तर वेगांची वजाबाकी होते. बस. म्हणजे हुशार आणि येडा विद्यार्थी याच्यामध्ये फरक काय आहे? हुशार विद्यार्थी लक्षात ठेवतो आणि येडा विद्यार्थी काय करतो, जाऊ दे भाऊ होईन बरोबर. अचानक नाही होत भाऊ काही. अचानक कस काय होईल? मल्टिपल टाइम तुम्हाला ते रिव्हिजन करणं पडेल. समजतंय का? अनुकरण करता आलं पाहिजे. अनुकरण म्हणजे काय? कॉपी. अनुकरण. एक जो चॅप्टर माणूस म्हणतो पहा, चॅप्टर माणूस. तुम्ही पत्ते घेणारे पाहिले असतील, पत्ते घेणारे असे पत्ते घेत राहतात. ते कोण पाहिले पत्ते घेणारे लोक? पत्ते खेळणारे अरे आपल्या घरात बी करता ना. असं काही नाही की बहुत क्लबवरच गेले पाहिजे पत्ते. आणि मग आपण असे बाजूला उभे राहणारे लोक पाहता पा, ते खेळत राहता आणि एक जण असं बाजूला उभे राहतो. समजतंय का? काही समजत नाही तुम्हाला. क्रिकेटची मॅच पाहिली आहे, त्याच्यामध्ये प्रेक्षक लोक आलेले असतात. का बरं येतात ते? का बरं येतात ते? पाहायला येतात ना, मॅच पाहायला. हा ना, मग का बरं येतात? पाहायला येतात ते तुम्हाला बी माहिती, पण का बरं येतात? एंटरटेनमेंट, एन्जॉय. समजतंय का? आणि काही लोक जे येतात ते शिकण्यासाठी येतात. ते बाउंड्रीवर बॉल फेकणारे पोरं. बाउंड्रीवर तो बॉल गेला की ते बॉल देण्यासाठी जे पोरं राहतात ते एन्जॉय म्हणायचं नाही यायला राहतात. तरी एन्जॉय म्हणे नेल राहता का? ते पैसे दिस नेल राहता की आम्हाला बाउंड्रीवर उभे राहू द्या. जर चेंडू आला तर त्या चेंडूला आमचा हात लागेल, आम्हाला समजेल त्या चेंडूचं वेट किती आहे, तो बॉल जड आहे का हलका आहे, व्हाईट आहे लाल आहे, त्याची ग्रिप कशी आहे, आपल्याला तो झेलता येतो का. ते कधी कधी कॅच पकडता, कधी कधी बॉल हे करता की नाही. याला म्हणता भाऊ अनुकरण. म्हणजे काही लोक दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकून जातात की काय करायचंय. आणि काही लोक मग काय करतात, आपला टाइम येतो भाऊ, आपला टाइम कधीच येत नाही, तो आणणं पडतो. एकदम खतरनाक लोक राहतात. आता आपल्या अकॅडमी मी पाहिलंय. आता आपण गोळा फेकताय तर काही लोक फक्त गोळेच फेकतात आणि काही लोक फक्त निरीक्षण करतात, हा कसा फेकतोय, कसा फेकतोय. आणि कोणाला पाहतील ते? जो आउट ऑफ फेकतोय त्याला पाहतील ते. का जो आडून आडी फेक देतो त्याला पाहिजे? त्याला पाहिजे काय फायदा आपला? जो मास्टर त्याला पाहिजे ना. मग आउट ऑफ फेकणाऱ्या माणसाकडे एकदम बारीक लक्ष आहे. जो हुशार पोरगा राहील तो काय पाहिजे, हा पकडतो कसा, याचे पाय कसे राहतात जेव्हा हा फेकतो तेव्हा, याची बॉडी कशी राहते, याची मान कशी राहते, हा ठेवतो कुठे, बारीक बारीक लक्ष ठेवतात. समजतंय? तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टींचं अनुकरण करून माणूस पुढे जातो. अभ्यास करताना आपल्या बाजूचा एकदम हुशार पोरगा आहे, त्याला पाहायचं तो कसा अभ्यास करतो. आपण विचारलं तो सांगणार नाही, पण लक्षात ठेवतो तो हा कसा वाचतो, हा एक पान किती मिनिटं वाचतो, आणि याच्या कसं काय लक्षात राहतं. आणि तुम्ही जर विचारलं तर तो नक्की सांगतो. पण आपण विचारत नाही, आपण शहाणे. हा मग काय, मला बी वाचता येतं. बरोबर आहे की नाही? आपल्या सोबतचे लोक गणित लिहिल्याबरोबर एका मिनिटात त्यांचं उत्तर येऊन जातं आणि आपण फिरतच राहतो. त्यांचं कसं काय उत्तर येतंय, आपलं का येत नाही. बरोबर आहे की नाही? मग काही लोक काय करतात, बाजूच्या तसंच तसं लिहि घेतात उत्तर आणि त्यांच्या मनाला तेवढं शांती भेटते. मग हा सरले माहिती नाही पडलं ना, बस. अरे मला तर सगळं समजतंय अडून की तुम्ही तुमच्या बाजूच्या वहीतून डायरेक्ट उत्तर लिहताय. डायरेक्ट उत्तर लिहू नका, त्याला विचारा किंवा तो काय करतोय ते पहा.
आणि तो काय करतोय हे पाहिल्यावर नाही समजत असलं त्याला विचारा की तू कस काय केलं, सांगतो ना तो. बरोबर आहे की नाही? आता एखाद्याचं जीके चांगलं आहे, मग तुम्ही त्याला विचारलं पाहिजे, अरे तू यार एवढं भारी जीकेच तू हे कस काय झालं, तो सांगतो. आणि समोरच्याला काय राहते, हौस राहते दुसऱ्याला सांगायची. पण आपण काय करतो, विचारतच नाही आपण. आणि काही लोक तर बिना विचारायचं शिकतात. आता काही लोक मी पाहिले रनिंग करताना 1600 मीटर करताना काही लोक एकदम बारीक पाहतात. 2-4 गोष्टी शिकण्यासारख्या आहे तिच्यात, की जेव्हा लोक धावता किंवा रनिंग करता तेव्हा तोंड उघडं ठेवता का, नाही ठेवता. मग काही लोक पहिल्या राऊंड पासून कस काय मारे, बरोबर आहे की नाही? टेक्निक आहे ना. तुम्ही एखाद्या 1600 आउट ऑफ मारणाऱ्या माणसाला जर पाहिलं तर तो तोंड उघडतच नाही, त्याला उघडणं येतो तो शेवटच्या 4थ्या राऊंडला उघडीत. समजतंय का? बरं तोंड उघडत आहे ना, स्पीड वाढतो का, वाढतो. तुम्ही काही शिकले नाही. मग नाकानं श्वास घेणं चांगलं आहे का तोंडानं श्वास घेणं चांगलं आहे? नाकानं. हे झालं सायंटिफिक. पण रनिंग करताना जर तुम्ही तोंड उघडं करीस आणि पहिले तर तुमचा स्पीड वाढतो, हे तुम्हाला माहितीच नाही मग अजून. पण केव्हा, शेवटी लास्ट तू पहिल्या राऊंड पासून जर तोंड उघडशील तर ते पुरे माती तोंडात जाते, मग खोकलतो. मातीने जात म्हणजे ते जे धास राहते, आपण पडताना जे धास उडत राहते ती धास तोंडात जाते ना. 4 राऊंड आपण किंवा तुम्ही 2 राऊंड 800 तोंड उघडं राहून नाही पाहू शकत. समजतंय का? आणि जर तुम्हाला तशी प्रॅक्टिस करायची तर मग रोज तुम्हाला तोंड उघडं घरी संपायला पडेल, मग तुम्ही पाहू शकता. प्रॅक्टिस करायला तुम्ही काही बी करू शकता. प्रॅक्टिस करायनंतर तुम्ही ढगावर बी पाहू शकता. प्रॅक्टिसचं हे म्हणजे अनुकरण केल्यावर समजलं पाहिजे. आता मी नवीन ठिकाणी जॉईनिंग झालो, मग आता मला त्यातलं काही येत नाही. तरी 47 लोक आहे. किती? 47च्या 47 पैसे जायचं मी असं उभं राहतो. रोज फिरणं बी होता आणि तो काय करतोय ते बी मला समजतं. बारीक गोष्ट आहे बरं का, लक्षात ठेवा. गेला मी एका जणापाशी, तो काय करत होता, आपले किती तालुके टोटल? 15 तालुक्यांमधून 15 शिपाई रोज येतात तिथे आणि टपाल देऊन जातात. टपाल म्हणजे आपलं पत्र वगैरे काहीतरी, शाळेचं पत्र राहतं ते पत्र देऊन जातो. मग आता मी कर्मचारी, मी काय करतो, हा समजा चोपड्याचा टपाल आला, चोपडा टपाल मिळाले, सही देतो त्याला, मी त्याच्याशिवाय अच्छा चोपड्याचं देतोय, यावलचं देतोय, पारोड्याचं देतोय. शिकला मी. एखाद दिवशी तो गैरहजर राहिला, जरमल साहेबांनी चांगलं, जा रे पंकज भाई तडी बस टपालवर. काय साहेब मला तर येत नाही काहीच, असं म्हणेन का मी? मला माहिती काय करायचंय. आलं, घेतलं, तारखेचा शिक्का मारला, सही केली, जा. दुसऱ्यापाशी गेला, हा काय करतोय, हा बाल संगोपन रजा. मग बाल संगोपन रजा काय राहते पाहिलं मी ना, त्यानं असं लिहिलेलं होतं त्या पोऱ्यानं, बाल संगोपन रजा. बाल संगोपन रजा म्हणजे काय, की अशी रजा की जे लेडीजला भेटते. ती प्रेग्नेंट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच तर लगेच पोलीस जॉईनिंग होऊ शकत नाही ती नोकरीला. समजा पोरी आता पोलीस झाल्या आणि हिंचं लग्न होणार आहे, आता लग्न झालं मग पोरं होतील, मग पोरं झालं समजा आता हिची डिलिव्हरी झाली लगेच दुसऱ्या दिवशी कामावर जाईल कधी. मग शासनाने त्याच्यासाठी एक योजना आखून ठेवली की बुवा या मुलीला 6 महिने सुट्टी भेटी तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी, तिला म्हणता बाल संगोपन रजा. मग त्यांनी लिहिलं होतं. मग बाल संगोपन रजेसाठी काय काय कागदपत्र लागतात? पहिले तर डॉक्टरची फाईल, वाची घेतलं मी लगेच, डॉक्टरची फाईल, बाळाचा फोटो है ना, ती कोणत्या शाळेत आहे त्या शाळेचं पत्र, सदर शिक्षिका डिलिव्हरी झाली असल्या कारणाने तिचं बाळ लहान आहे, तिला बाल संगोपन रजा मिळावी, नम्र विनंती. त्यांचा मुख्याध्यापक सांगेन ना, त्यांचा हेड कोण आहे? मुख्याध्यापक. तुम्हाला
जर सुट्टी घ्यायची असली सरांची परमिशन घ्यायची पडते की नाही, तशी ती असं होतं. आणि मग नंतर समजलं मला बालसंगोपन. जर तो पोरगा गैरहजर राहिला साहेब चांगलं जाहीर बंग तडी बस रे बालसंगोपनवर तू चालला मी लगेच. याला म्हणता अनुकरण. बाजूच्याच पाहून आपण शिकून जायचं. आपल्याला नाही समजलं भाऊ काय राहतं रे बालसंगोपन काय राहतं, लगेच तो सांगतो आपल्याला भाऊ असं राहतं. तिसरा टेबल आहे शिक्षक बदली. जर एखाद्या शिक्षकाला बदली करी घ्यायची तर काय करणं पडेल, काय करणं पडेल, अर्ज देणं पडेल पहिले तर त्याले. तो असं कोणी बी दिन मग मै बदली करत्या. कोण आहे पात्र शिक्षक बदली करण्यासाठी? समजा त्याच्या घरात काही पेशंट आहे, समजा आता नरेंद्र धुळेले आणि आई वडीलच्या कुसुंब्याले, मग त्याला बदली पाहिजे. आता मग बदलीसाठी निकष काय आहे की बुवा त्याच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी बुवा काही आजाराने त्रस्त असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॅन्सर वगैरे असे काही मोठे मोठे आजार आहे. मग तो धुळ्याहून घडी घडी येणार आहे का इकडे? मग अशा लोकांसाठी सोय म्हणून बदलीची व्यवस्था केली आहे. किंवा मग त्याची बायको जळगावला नोकरीला आहे, तो धुळ्याला नोकरीला, आता दोघींचं एकच ठिकाणी राहणं झालं पाहिजे. मग दोघींना एक तर याला धुळे द्या त्याच्या बाईला, किंवा मग त्याला जळगाव द्या, याच्यासाठी बदली आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर त्याला शासनामध्ये नोकरीत जर 5 वर्ष कंप्लीट झाले तर तो बदलीसाठी पात्र ठरतो. अशा गोष्टी शिकलं पाहिजे ना. मग आता हे पोरं टोकडे वाचताय का बरं वाचताय? येडे झाले का ते? टोकडाच का बरं वाचताय? सर ना सांगले म्हणून वाचताय ते. मग रोज प्रश्नपत्रिका सोडवताय, मग आपण बी सोडवलं पाहिजे. आपल्याला पहिल्या दिवशी 40च मार्क पडतील, दुसऱ्या दिवशी 41 तर होतील, 42 होतील, 50 होतील, 55 होतील. एका वर्षानंतर ऑटोमॅटिक 70, 80, 90 व्हायला लागतात. हा रोज काय वाचतो? मराठी बी वाचतो, जीके बी वाचतो, गणित बी वाचतो, बुद्धिमत्ता बी वाचतो. मग आपण बी पाहायचं. कोणाचं पाहायचं? जो पोरगा चांगले मार्क पाडत असेल किंवा जी पोरगी चांगले मार्क पाडत असेल, जी हुशार असेल, जेले पोलीस भरती म्हणजे काय याची अक्कल असेल त्याच्या असेल, तो जाय येड्यापाशी. बसलो बाबा मी बसले, आपण अकॅडमीत फक्त काय आले, तू बी काय अशा वेळी जायचं बसला तर मग तू तसा वेळ जायचं. तुम्ही या वाक्यात ऐकलं असेल ना, जर तुम्ही 5 पैशावाल्या लोकांमध्ये बसताय तर 6व्या पैशावाले तुम्ही. 5 पैशावाल्या लोकांमध्ये जर तुमची मैत्री आहे तर 6व्या पैशावाले तुम्ही. आणि तुम्ही जर 5 येड्यांमध्ये बसताय तर 6वे येडे बी आपण ठरायचंय आपलं कोणामध्ये राहायचंय. इथं ह्या बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाची काय आहे? संगत. इथं या बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाची काय आहे? संगत. म्हणून तर मी एका हुशार पोऱ्यासमोर एखाद्या मीडियम पोऱ्याला बसवतो. दोन्ही हुशार पोरं बसू देतो का मी? कधी नाही. मग त्याला संगत करायची तर लायब्ररीत करा, म्हणजे त्याच्यामुळे दुसऱ्याचा फायदा झाला पाहिजे. आपला उद्देश आहे. असा आपला काही नाही की मग तुम्ही एकदम चांगले मित्र आहे तर बसू नका. आणि त्याला आणि पायाला मी एका बेंचवर कधीच बसू द्यायचा नाही. का बरं असं? मग त्याची सवय त्याला लागते ना. तो तिचं उत्तर पाहिजे तर तिचं उत्तर पाहिजे, असं होतं ते. मग एक येडा एक हुशार राहिला तर मग तो येडा हुशार होतो किंवा मग हुशार येडा होईल. बरोबर आहे की नाही? ते आपल्या हातात आहे. तर तुम्ही अनुकरण करा आणि गोष्टी शिका. एखाद्याचा गोळा उठाप येतं त्याच्यापासून गोळा शिका. एखाद्याचा 1600 चांगले त्याच्यापासून 1600 शिका. एखाद्याचा पेपर 90-92 येतं तर त्याला विचारा की तू एवढा पेपर कस काय केला, तू काय काय केलं मी बी करतो. तो टी शर्ट घालतो मी बी टी शर्ट घालतो, या असं नको शिका. त्याच्या एवढी क्वालिटी तुमच्यात आहे का? बरोबर आहे की नाही? तिच्या एवढे मार्क मग येत आहे का? नाही येत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. पहिल्याच दिवशी कोणी शिकून येत नाही, ऑटोमॅटिक इम्प्रुव्हमेंट होते. बरोबर आहे की नाही? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, अजून 2-2 महिने तुमच्याकडे. मुंबईवाल्यांकडे, काही लोकांकडे कारागृह आहे. पोलीस गेलं तर कारागृह आहे, कारागृह गेलं तर चालक आहे. भरपूर ऑप्शन आहे. पोरांले बी SRPF आहे. एक ग्राउंड खराब गेलं म्हणून सगळे आपण खराब जाणार आहे का? नाही. एखादी ग्राउंड जाणारच आहे. शिकलं पाहिजे. आता याच्यात शिकायसारखं काय होतं? आता हे एवढं मी कसं काय सांगतोय? हे मी बी तर शिकलाच आहे ना. का मी डायरेक्ट जसं 12वी पास झाला हे सगळे 5 होईल गेलं तर मग डायरेक्ट है ना. पहिले जुने जर तुम्ही पाहिले असतील रामायण महाभारत मध्ये, जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं मग तुमचा गुरु तुम्हाला अशी शिक्षा दे जाय. शिक्षा म्हणजे आशीर्वाद.
मग ते पटापट पटापट शक्ती भेटत त्याला. शक्त्या कशा? जादू जादू. बाण काढला की त्याच्यातून साप निघतील, बाण काढला की त्याच्यातून आग निघेल, अशा शक्त्या भेटत ना. आता काही तशा भेटता नाही. अशा भेटायला जर लागल्या तर लोक लगेच तरी क्लास लावतील, हे की नाही? पाहिले नाही तुम्ही? पहिले लोक जे आहेत ना आश्रमामध्ये शाळेत जायचे, जे राजे महाराजे राहायचे आश्रमामध्ये शाळेत जायचे, मग तो गुरु त्यांना शिकवायचा. मग ते जेव्हा ते शेवटी जेव्हा त्यांचं पूर्ण शिक्षण व्हायचं तेव्हा तो गुरु त्यांना काही विद्या शिकवायचा. त्याच्यात त्या विद्यामध्ये तो वेगवेगळ्या विद्या त्यांना शिकवायचा. म्हणजे ते आपल्यासारखी जादूच होती ना. तुम्ही पाहिलं असेल की रामायण महाभारत मध्ये तो बाण काढतो डायरेक्ट सापांचा बाण येतो ऑटोमॅटिक, हे की नाही? त्याच्यानंतर बाण काढतो डायरेक्ट मोठी आगीचा बाण येतो एकदम, लगेच तिकडनं बी बाण येतो, दोन्ही बाणांची टक्कर, डूम, हे की नाही? तशा शक्त्याने आपल्याकडे. तुम्ही इथून निघाल्यानंतर हेच बाहेर ह्या शक्त्या आहेत. त्यासाठी मराठी चांगलं करा, गणित बुद्धिमत्ता चांगलं करा. तुम्ही जर एक लेक्चर 5 वेळा रोज पाहिलं तर काय होईल? काय होईल? समजा 30 मिनिटाचं एक लेक्चर तुम्ही 5 वेळा पाहिलं तर तुमचं 2.5 तास जातील. अरे पण ते लेक्चर तुमचं पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल ना, तुम्ही त्याच्यात मास्टर होईल असाल ना. हा विचार कोणी करत नाही. 2.5 तास आपण पिक्चर पाहू, लेक्चर पाहणार नाही. 2.5 तास तुम्ही एकच गणित सोडवताय. आता हे जे गणित मला जमलं नाही बा, समजा मी तुम्हाला सांगतो की जे गणित जमलं नाही त्याच्या स्टार करा नाही, ते स्टार केलेलं गणित जर तुम्ही 10 वेळा सोडवलं तर काय फरक पडतो? पाठ होतं ते आपलं, होतं की नाही? तर असं आहे, अनुकरण करणं शिका. ज्या माणसाचं आता अनुकरण करताना, आता मी बी अनुकरण करतोय की समोरचे पैसा वाढवण्यासाठी काय अनुकरण. आता मी तर काही अभ्यासाचं अनुकरण करत नाही ना. मी आता विचार काय करतोय की साले लोक एवढे पैसेवाले कसं काय होत आहे. मग समजलं हे साले शेअर मार्केटमध्ये बी पैसे टाकता, हे प्रॉपर्ट्या घेता, बरोबर आहे की नाही? हे त्यांचा पैसा वाचवून ठेवता. असं काही गोष्टी अनुकरण करूनच आपण शिकू शकतो, आपण स्वतःवर जर विचार केला. आता अनुकरण मध्ये एक गोष्ट हे बी आहे की जर चांगला शूज असला तर रनिंग चांगली होते. चांगला शूज असला तर, आता तो एक वेगळी गोष्ट की 200 रुपयाच्या शूज वर बी तेज रनिंग होते आणि याच्यावर बी 14,000 15,000चा बी बूट भेटतो की नाही? मग त्या बूटवर बी रनिंग चांगलीच होते. तर असं आहे, तुम्ही अनुकरण करा. आपल्या बॉडीमध्ये असा कोणता बदल झाला पाहिजे ज्याच्याने आपला घोडा आउट ऑफ जाईल? आपल्या बॉडीमध्ये असा काय बदल झाला पाहिजे की 1600 चांगलं होईल? तुम्ही भरमसाठ बाहेरचं खाताय, कसं काय 1600 मारशान? बॉडीला जर पॉवर पाहिजे तर पॉवर येणारे आयटम आपण खाल्ले पाहिजे, बरोबर आहे की नाही? चांगले फळं खाल्ले पाहिजे, चांगल्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, बॉडीमध्ये पॉवर राहील. आपण जर काही बी करू तर कसं काय होणार आहे? आता ह्या वर्षी आपल्या अकॅडमीचे 90% लोक पोलीस होणार नाहीये, 90% होणार नाहीये, तरी बी ते बसले. कारण अपेक्षा प्रत्येकाले की मी झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही? झाला पाहिजे तर ह्या वर्षी ठीक आहे गेलं, पण पुढच्या वर्षी तर झालाच पाहिजे. आता जे पोर कंटिन्यू, आता 18 आहे, नवीन आले 2-4 दिवस झाले त्यांना. आता ते पहा, ते 2 आले होते, कुठून आले काय माहिती, गेले बी ते. असे लोक थोडी होता भरती. जो टिकी सण राहतो, दटी सण राहतो, तो होतो. टिकी सण राहणं पडेल. तुम्ही या फील्ड मध्ये 2 ते 3 वर्ष जर काढले तर याचे बाप बन जाता तुम्ही. तुम्हाला त्याच्यात कोणी हरवू शकत नाही मग, बरोबर आहे की नाही? आणि हे फील्ड करत असताना तुम्हाला भरपूर अशा गोष्टी येतात, अडथळे येतात. आता मागच्या वर्षी आपला जो आकाश साबळे तुमचा ग्राउंड टीचर होता, त्याने 93चा पेपर काढेल होता, पण ग्राउंड 37च होतं. आपण लेक्चरला होते तेव्हा फोन आला होता त्याचा, 37 ग्राउंड मारलं म्हणे भैया भाऊ, आणि पेपर 93. 2 मार्कांना जळगाव पोलीस गेला तो. 2 मार्काने गेला, त्याचं दुःख भरपूर राहतं. एवढं दुःख राहतं माणसाला. 2 मार्क म्हणजे काय विशेष आहे हो?
काहीच विशेष नाही. मागच्या वर्षी त्यानं 12 मार्काचा गोळा फेकला होता, या वर्षी 15चा फेकला. ते 3 मार्क जर त्यानं मागच्या वर्षीच फेकलेला असता तो गोळा आउट ऑफ, तर त्याचं काम मागच्या वर्षीच झालं असतं. मग ते तर जाऊ द्या, ते तर दुःख होत असते. त्याच्या 8 दिवसानंतर त्याला समजले की त्याच्या आईले कॅन्सर झाला. अशा अडथळे येतात. मग आता कॅन्सर झालाय, मग आता मी मरी जातो, आता मी कस काय जगीन, असं थोडी लढला ना. मग त्याच्यानंतर परत त्याच्या वडिलांले किडनीचा प्रॉब्लेम आला, केवढं दुःख झालं. मग आता तरी सोड दिली का त्यानं पोलीस भरती? नाही. मग त्याने MSF जॉईन केला, तो मुंबईला गेला, तरी 1 वर्ष काम केलं, 2 वर्ष काम केलं, 1-2 वर्ष, 1 का 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झालं तरी बी सोडलं का त्यानं? नाही सोडलं. मग पहा, तुम्ही जर मेहनत करताय, तुम्हाला पहा आता त्याची चक्री अशी फिरली की त्याची तिथून मुंबईहून बदली जळगाव झाली एअरपोर्टले. जर तुम्ही मेहनत करताय तर देव बी तुम्हाला सपोर्ट करतो. आणि मग त्याची बदली झाली आणि मग तो ग्राउंडची प्रॅक्टिस परत चालू केली, त्यानं अभ्यास परत चालू केला. आणि पहा तुम्ही, यावर्षी मागच्या वर्षी ज्या माणसानं 37 ग्राउंड मारलं होतं, यावर्षी 43 मारलं. हे भाऊ मेहनत. तो जर रडता असा, मग काय करायचंय? 37 तर जाता ग्राउंड, घरात एवढे प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे, रडत राहता तर काही होणार नाही. मग ते MSFS करणं पडलं असतं, 15,000 रुपये चालल्या, काही डोक्याला ताण नाही. म्हणजे मरेपर्यंत ते एक दुःख आपल्या मनात राहतं की मी पोलीस होऊ शकला नाही. आता तो हो का ना हो तो विषय, पण करला ना त्याने, नाद तर पुरा झाला ना. तो भरती हो का नको, पण अपेक्षा तर वाढल्या ना आपल्या. तर असं आहे, तुम्ही बी प्रयत्न करा. सगळे 10-1 जण चांगले तुमच्यातले मस्त मारा या वर्षी आणि भरती व्हा. अनुकरण करा समोरचा. तुम्ही कायासाठी आले ते विसरू नका. इथे आपण आधी टाइमपास करायसाठी येईल नाही. इथून एक गोष्ट तरी शिकून जा. एक तो गोडा आउट ऑफ करून जा, 1600 आउट ऑफ करून जा, 100 चांगलं करून जा. ते नाही झालं तर गणित बुद्धिमत्ता शिकी समजा. हे बी नाही झालं तर मराठी एकदम चांगलं करी समजा. नुसतं खायचं नको जा. बरोबर आहे की नाही? अकॅडमीत गेला होता भाऊ तू ना, काय इम्प्रुव्हमेंट काय झाली त्यामध्ये? वजन वाढलं 5 किलो. वजन वाढायसाठी थोडे आले आपण. हा, काय इम्प्रुव्हमेंट काय झाली? 1 वर्ष झाले अकॅडमीत पडलाय. मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये इम्प्रुव्हमेंट काय झाली? लिहा स्वतः. तुम्ही कोणाला सांगू नका, स्वतः लिहा की माझ्यामध्ये काय. मागच्या वर्षी माझं ग्राउंड किती होतं, माझा पेपर किती होता, आणि ह्या वर्षी आता माझं ग्राउंड किती असेल ना, किती पेपर असेल. मागच्या वर्षी माझे 100 एवढं होतं, ते या वर्षी काय झालं. मागच्या वर्षी गोळा एवढा होता, ते या वर्षी काय झालं. 1 वर्ष झालं ना. अरे मागच्या वर्षी बी तू 10 फेकतोय गोळा आणि ह्या वर्षी बी 10 फेकतोय गोळा. काय उपयोग काय अकॅडमीत राहायचा? मागच्या वर्षी बी तू 100ले 5च मार्क घेतले आणि ह्या वर्षी बी 5च मार्क घेतले. फायदा काय झाला अकॅडमीत दिसन? मागच्या वर्षी बी ते गणित येत नव्हतं आणि या वर्षी बी येत नाही. निदान तू शिकला काय? या वर्षी वयवारी शिकला सर, या वर्षी बुद्धिमत्ता चांगलं झालं का? पाय इम्प्रुव्हमेंट दिसत असेल तर थांब, नाही तर घरी जाय. बरोबर आहे की नाही? तू मागच्या वर्षी बी 1610 मार्कच घेतले आणि या वर्षी बी 10 मार्क घेतोय. बदल तर काही झाला पाहिजे ना आपल्यामध्ये. आता मला तर दिसतो तुमच्यामध्ये बदल, पण स्वतःला बी दिसला पाहिजे आपल्याला. मागच्या वर्षी जर समजा आपली टोटल 110 असेल तर 111 झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर बदल होतोय का ते पहा. होत नसेल तर मेहनत वाढवा, घरी नको, मेहनत वाढवा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तुम्ही मला विचारा, ग्राउंड वाल्याला विचारा, समोरचा सपोर्ट करतो ना आपल्याला. पहा विचार करा आज आणि उद्या सांगा मला काय बदल झाला तुमच्यामध्ये. चला पुढचा प्रश्न. मागचा झाला का आपला तो? 13 सेकंद. चला पुढचा प्रश्न. जर 2 स्कूटर एका मागे एक चालत असतील, जर 2 स्कूटर एका मागे एक चालत असतील, म्हणजेच शाबास एकाच दिशेने, त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर आहे. त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर आहे. मग
आता दोन्ही चालत आहे, तर मग आता दोन्हीमध्ये स्पीड कोणाचा जास्त असेल? झाले ना आपले गणित हे. पुढच्याचा जर जास्त असेल तर तो मागच्याला कधीच सापडणार नाही. म्हणजेच मागच्याचा स्पीड जास्त असेल पुढच्यापेक्षा, मग तो पुढे कस काय गेला? तो पहिले निघला असेल ना, लवकर उठला पायाला, म्हणून तो पुढे गेला. बरोबर का? आता चोर शिपाई मध्ये आपल्याला एवढं माहिती होतं की चोर स्पीड कमी, शिपाई स्पीड जास्त. मग तो पुढे कस काय गेला? तर तो चोरी करीस 4 वाजताच पायी गेला आणि हा भाऊ 5 वाजता. जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर आहे, समोरच्या स्कूटरचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे. आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किलोमीटर प्रति तास आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किलोमीटर प्रति तास आहे. तर किती वेळाने? तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल? तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल? एवढं तर समजलं, वेगांची वजाबाकी. सगळ्यात महत्वाचं काय रे? शेवटची लाईन वाच. किती वेळाने, अंडरलाईन, किती वेळाने. म्हणजेच काय विचारलंय रे? वेळ. मग टाक वेळेचं सूत्र, टाक. वेळ बरोबर अंतर भागेला वेग. टाक टाक पटापट उत्तर काढ. वेळ बरोबर अंतर भागेला वेग. आता वेग किती आपल्याकडे? 2. मग त्या वेगांचे काय करशील? बस टाक. अंतर किती रे? 10 किलोमीटर. वेग किती होते रे? एक 70 होता आणि एक 50 होता. 10 भागिले 20. बस सोडव. 10 एक 10 दुनी अर्धा तास. म्हणजे 30 मिनिटानंतर